लातूर पोलिसांचा ॲक्शन मोड, मृत्यूचे सापळे रोखण्यासाठी प्रशासन सरसावले. लातूर जिल्ह्यातील महामार्गावर होणारे भीषण अपघात आणि निष्पाप जीवांचा बळी यावर आता लातूर पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. 5 मार्च रोजी औसा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. अपघात रेड झोनची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी मृत्यूचे हे सापळे तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तुळजापूर नागपूर हायवेवर औसा ओव्हरब्रिज जवळ झालेल्या कार आणि आयशर टेम्पोच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अपघात स्थळाचा सखोल आढावा घेतला. रस्त्याची रचना, धोकादायक वळणं, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रात्रीची प्रकाश व्यवस्था या त्रुटी त्यांनी स्वतः शोधून काढल्या. केवळ पाहणीच नाही तर संबंधित विभागांना तातडीने वेगमर्यादा, सूचना आणि प्रकाश व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले आहेत. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॅक स्पॉट म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्राचा शोध घेण्याचे आदेश आता सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक धोकादायक वळणाचा सविस्तर अहवाल तयार करून तिथे तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांचा सुरक्षित प्रवास हीच आमची प्राथमिकता असल्याचा संदेश लातूर पोलिसांनी यातून दिला आहे. खराब रस्ते आणि वेगाची ओढ यामुळे कोणाचाही बळी जाऊ नये यासाठी लातूर पोलीस दल आता युद्धपातळीवर काम करतोय. मात्र वाहन चालकांनी देखील नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.